नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? मला कल्पना आहे की जो सुनंदन लेले वर्ल्ड कपच्या दरम्यान अगदी रोज कधी-कधी 2 किंवा 3 सुद्धा क्लिप्स तुम्हाला सादर करत होता, तो अचानक गुप्त कुठे झाला? मी तुम्हाला सांगितलेलं होतं की माझी धाकटी मुलगी ही न्यूझीलंडला असते आणि तिचं रजिस्टर्ड मॅरेज हे काल म्हणजे 15 डिसेंबरला होणार होतं. म्हणून भारतातनं मी न्यूझीलंडला आलेलो आहे. होय, आत्ता मी न्यूझीलंडहून तुमच्याशी बोलतोय आणि घरच्या ह्या समारंभामुळे मी क्रिकेटकडे संपूर्णपणे दुर्लक्ष केलेलं होतं. घरच्या समारंभाकडे लक्ष होतं आणि त्यामुळे मी तुमच्याशी संवाद साधू शकलो नाही. परंतु क्रिकेटच्या विश्वामध्ये ज्या काही घडामोडी चालल्या आहेत त्याच्याकडे माझं एकदम लक्ष नाही आहे असं नाही आहे. एक काय म्हणतात तशी घारीची नजर असल्यासारखी माझी थोडीशी नजर आहे आणि त्यामुळे पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया काय चाललेलं आहे, भारताच्या महिला खेळाडूंनी टेस्ट मॅचमध्ये पहिल्याच दिवशी कशी मुसंडी मारलेली आहे, या गोष्टीकडे माझं लक्ष आहे. तसंच भारताचा संघ हा दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावरती गेलेला आहे आणि तिथेसुद्धा T20 मालिकेमध्ये चांगला खेळ भारतीय संघाच्या तरुण खेळाडूंनी करून दाखवलेला आहे. या सगळीकडे थोडंसं माझं लक्ष होतं. आज तुमच्याशी संवाद साधायचा जो मुख्य मुद्दा होता तो मुद्दा परत एकदा तरुणांना संधी द्या असाच आहे. गेल्या 2-3 ब्लॉग्समध्ये मी हाच मुद्दा ठासून मांडतो आहे आणि त्याला आज एकदा परत बळकटी मिळालेली आहे. त्यामुळे आता हा संवाद बऱ्यापैकी चालू राहणार आहे, कारण न्यूझीलंडमधनं काही ट्रॅव्हल ब्लॉग्ससुद्धा मी तुमच्यासाठी सादर करणार आहे. ते सगळे एन्जॉय करायचे असले तर माझा इंस्टाग्राम नेटवर्क, त्याचबरोबर यूट्यूब चॅनल, फेसबुक पेज हे लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मुद्दा असा आहे की मागच्या वेळेला आपण म्हणलेलं होतं की आता तरुणांना संधी द्या, त्याचबरोबर T20 जे क्रिकेट आहे ते तरुणांच्या हाती द्या आणि ह्याला अजून एक बळकटी मिळालेली आहे. त्याची कारणं 2 आहेत. पहिलं कारण असं आहे की ज्या तरुण खेळाडूंना ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळायची संधी मिळाली भारतामध्ये आणि त्याच्यानंतर आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळायची संधी मिळाली, त्यांनी त्या संधीचं बऱ्यापैकी सोनं करून दाखवलेलं आहे असं माझं तरी मत आहे. तुमचं मत काय आहे माझ्या खाली कॉमेंट पीसमध्ये नक्की कळवा. ह्याच्यामध्ये तरुण खेळाडूंनी हे दाखवून दिलेलं आहे की T20 क्रिकेट प्रकार हा जास्त करून बिनधास्त बेधडक क्रिकेट खेळायचा प्रकार झालेला आहे. तुम्ही सुरुवातीला नजर बसवायची, त्याच्यानंतर मोठे फटकेबाजी करायची, या गोष्टी आता जास्त करून चालणार नाही आहे. त्यामुळे मला असं वाटतं की रोहित शर्मा, विराट कोहली आणि KL राहुल एका टीममध्ये खेळणं, T20च्या टीममध्ये खेळणं हे मला थोडंसं बरोबर वाटत नाही. तिघंही दर्जेदार फलंदाज आहेत, कोणतीही माझ्या मनामध्ये शंका नाही आहे. मला कुठल्याही फॅन्सना दुखवायचं नाही आहे. फक्त हे म्हणत असताना तुम्ही तरुण खेळाडूंना संधी कधी देणार? मी भारतीय क्रिकेटचा बऱ्यापैकी पाठलाग केलेला आहे. 2007 साली कुठल्या तरी सिनियर खेळाडूला थोडंसं मागे ठेवून जेव्हा ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावरती रोहित शर्माला संधी दिली गेली, त्यावेळेला रोहित शर्मामधलं कसब, त्याच्यातली गुणवत्ता ही आपल्याला दिसून आलेली होती आणि नंतर धोनी आणि निवड समितीने त्याला T20 वर्ल्ड कपमध्ये सुद्धा जागा दिलेली होती. 2008 साली दिलीप वेंगसरकरांनी विराट कोहलीला अशी संधी दिलेली होती. भारतीय संघ व्यवस्थापन KL राहुलच्या कसं मागं भक्कमपणे उभं आहे हे सुद्धा आपण सगळ्यांनी या वर्ल्ड कपमध्ये बघितलेलं आहे. KL राहुलनी त्याच्यावरचा विश्वास सार्थ ठरवला आहे हे सुद्धा म्हणावं असं वाटतं. परंतु मुद्दा हा येतो की जर तरुण खेळाडूंना ते ऐन भरामध्ये असताना त्यांचा तारुण्याचा जो जोश असतो तो संपूर्णपणे ताजातवाना असताना, ते इन्फॉर्म असताना त्यांना संधी देणार नाही, मग तुम्ही कधी देणार? निवड समितीने अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारासारख्या अत्यंत कसोटीतल्या दर्जेदार फलंदाजांना टीममधनं बाहेर ठेवून आता तरुणांना संधी दिली आहे. जर ही गोष्ट कसोटीमध्ये होऊ शकते, मग T20मध्ये का होऊ शकत नाही? पुढच्या वर्षी वेस्ट इंडिज आणि अमेरिकेमध्ये वर्ल्ड कप होणार आहे आणि या वर्ल्ड कपची तयारी करायला आता जास्त वेळ उरलेला नाही आहे. हार्डली 6 महिने उरलेले आहेत. म्हणून माझी ही घाई चाललेली आहे आणि तरुण खेळाडूंनी जे ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चमक दाखवली त्याचं एक प्रतिबिंब आपल्याला लगेच IPLच्या भावी हंगामामध्ये बघायला मिळालेलं आहे. कारण मुंबई इंडियन्सनी ज्या कप्तानांनी त्यांना अनेक वेळा IPL ट्रॉफी जिंकून दिली, त्या रोहित शर्माला आता विश्रांती देऊन त्याच्या जागी हार्दिक पंड्याची नेमणूक केलेली आहे. खूप जाणकारांचं मत असं आहे की ही थोडीशी घाई आहे. मला असं वाटतं रोहित शर्मानी स्वतः कदाचित सांगितलं असेल, बास आता मला प्रेशर नको, मला मनमोकळी बॅटिंग करू देत आणि त्याचा फायदा कदाचित मुंबई इंडियन्सला होईल. हीच गोष्ट जर का मुंबई इंडियन्स करू शकते
तर भारतीय निवड समिती अशा प्रकारचा विचार का करू शकत नाही? कारण ही वेळ अशी आहे की तुम्हाला फटका मारत असताना आऊट झालं तर मान लटकवून खाली परत यायचं हे T20 क्रिकेटमध्ये आता नाही राहिलेलं. तुम्ही बिनधास्त बेधडक क्रिकेट खेळायचं, बॅटिंग करत असताना आक्रमणाची भाषा स्टार्ट टू एंड बोलायची. हे जर का तुम्ही करू शकला तर T20 क्रिकेटमध्ये तुम्हाला यश मिळायची शक्यता वाढते. बरेचसे अनुभवी बॅट्समन असे असतात की जे थोडंसं सुरुवातीला नजर बसवायला वेळ घेतात. नथिंग रॉंग, त्याच्यामध्ये काही चुकीचं नाही आहे. कारण कसोटी म्हणा, वन डे क्रिकेटमध्ये त्याचाच फायदा हा आपल्याला झालेला बघितलेला आहे. रोहित शर्मा असू देत, विराट कोहली असू देत, KL राहुल असू देत, कमाल कामगिरी यांनी कसोटी आणि वन डेमध्ये करून दाखवलेली आहे. T20 क्रिकेटमध्ये असं करून चालणार नाही. सुरुवातीपासून तुम्हाला आक्रमण करायची गोष्ट करायला लागेल आणि 130 आणि 140च्या रन रेटनी आजकाल गोष्टी होत नाही. 120 वरती जर का तो रन रेट आला, स्ट्राईक रेट आला, रन रेटपेक्षा स्ट्राईक रेट, तर तो जीवघेणा ठरू शकतो. ह्याच गोष्टीचा विचार करता जे तरुण बॅट्समन आहेत त्यांना संधी मिळालेली पाहिजे. मग तो यशस्वी जयस्वाल असू देत, ऋतुराज गायकवाड असू देत, या सगळ्यांना, रिंकू सिंग असू देत, काय त्या पोरांनी कमाल करून दाखवलेली आहे. खरोखर कष्ट केले तर त्याचा काय परिणाम होऊ शकतो, जिद्द ठेवली, निडरपणा ठेवला तर काय होऊ शकतं, ह्याचं एक जिवंत उदाहरण रिंकू सिंगमध्ये आपल्याला बघायला मिळतं. त्यामुळे आता पुढे जात असताना T20 क्रिकेट भारतीय संघ प्रचंड खेळणार नाही आहे, हे लक्षात घ्या. कारण आता IPLचा मोठा हंगाम आहे आणि तोच T20 क्रिकेटचा मोठा हंगाम असणार आहे. भारतीय संघ म्हणून आपण जास्त T20 सामने खेळणार नाही आहोत. ह्याचा विचार करता IPLमध्ये सुद्धा आपल्याला हे बघायला मिळणार आहे. त्यामुळे निवड समितीला आता लक्ष देऊन पुढच्या हालचाली करायला लागतील. तरुण खेळाडूंना संधी देण्याच्या दृष्टीने विचार करायला लागेल. जर मुंबई इंडियन्ससारखा एक फ्रँचायझी संघ पुढचा विचार करू शकतो, त्याच्यात धोका पत्करू शकतो. कारण हार्दिक पंड्या इंजुरी प्रोन आहे, हे आता नाकारून चालणार नाही. त्यांनी जोफ्रा आर्चरवरती खूप मोठी बोली लावली आणि त्याला संघात घेतलं. जोफ्रा आर्चरच फिट झाला नाही. त्याचा दुष्परिणाम मुंबई इंडियन्स संघाला गत IPL हंगामामध्ये भोगायला लागलेला आहे. हे असूनसुद्धा त्यांनी हार्दिक पंड्यावरती परत एकदा बोली लावलेली आहे. त्याला आपल्या संघामध्ये घेतलेलं आहे. काय पद्धतीने घेतलं आहे ते बघून तर वेडच लागायची वेळ आली. म्हणून मी म्हणतो की जर ही रिस्क मुंबई इंडियन्स घेऊ शकतं, पुढचा विचार करू शकतं, निवड समिती, भारतीय निवड समिती का नाही करू शकत? मला वाटतं हे करण्याचं गरजेचं आहे. तुमचं मत काय मला जरूर कळवा. त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, इंस्टाग्राम चॅनल, यूट्यूब चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता हा ब्लॉग झाला की मी निघणार आहे. मी आत्ता इन्व्हर कारगिलला आहे, म्हणजे जणू काही न्यूझीलंडचं हे कन्याकुमारी आहे, एकदम डाऊन साऊथ. न्यूझीलंडमध्ये 2 आयलंड आहेत, एक नॉर्थ आयलंड आहे, एक साऊथ आयलंड आहे. या साऊथ आयलंडच्या सुद्धा एकदम टोकाला इन्व्हर कारगिलला मी आहे. कारण माझी मुलगी इथं असते, ती इथं जॉब करते. तिचंच काल लग्न नचिकेत आगाशे म्हणून पुण्याच्याच मुलाबरोबर झालेलं आहे. त्यांचं त्यांनी ठरवलेलं आहे, माझी चिंता मिटलेली आहे. त्यामुळे आता तो समारंभ एन्जॉय करून आम्ही इथनं पहिल्यांदा एका भन्नाट निसर्गाच्या ठिकाणी जाणार आहोत आणि त्याच्यानंतर 2 दिवसांनी निसर्गाच्या मी म्हणून स्वर्गामध्ये जाणार आहोत. मी आत्ता त्याची नावं तुम्हाला सांगू की नको? बरं, चला सांगून ठेवतो. पहिल्यांदा मी टियानो आणि मिल्फर्ड साऊंडला जाणारे 2 दिवस आणि त्याच्यानंतर क्वीन्सटाऊन नावाच्या एक अक्षरशः स्वर्ग म्हणायला लागेल पृथ्वीवरच्या, आपल्या काश्मीरचं उदाहरण घेतलं स्वित्झर्लंडचं उदाहरण घेतलं जातं, तर त्याला तोडीस तोड, कदाचित थोडंसं सरस असं हे क्वीन्सटाऊन जागा आहे. त्यामुळे या 2 भागांची सफरसुद्धा मी तुम्हाला घडवणार आहे. म्हणून आज पहिलं क्रिकेटविषयी बोललो. आता थोडीशी 4 दिवसाची भटकंती आहे, त्याच्यानंतर भारताचा प्रवास माझा चालू होणार आहे. त्यामुळे भेटूया आता मिल्फर्ड साऊंडहून. तोपर्यंत तुमची मतं मात्र नक्की नोंदवा. बाय बाय.